सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव बापूस धुळा देवळकर, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. आपली जी डाळिंबाची व्हरायटी सर, डाळिंबाची व्हरायटी कोणती? भगवा. लागण करून किती महिने झाली? लागण करून झाली 18 महिने. 18 महिने. बरं, आता या माल हार्वेस्टिंग लावले आहे का नाही? झाला. एका झाडाला फळांची संख्या किती हो? 100च्या आसपास आहे. पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी. तुम्ही डाळिंब शेती किती वर्ष झालं करताय? डाळिंब शेती कधी केली नाही, बाहेर होतो 25 वर्ष. बरं गोव्याला होतो. पहिल्यांदाच ते करतोय. आता पहिल्यांदा झालोय. बरं, पहिल्यांदा झालो आणि पहिल्यांदा शेती लावल्या. म्हणजे शेतीमध्ये पहिल्यांदा पीक केले आणि ते सगळं डाळिंब केले, आणि ते बी डाळिंब केले. डाळिंब केले. बरं, डाळिंब शेती आटपाडी तालुका आहे की नाही? होय. आटपाडी तालुका तसा डाळिंबाचा बाले किल्ला होय. आहे की नाही? आहे. आता बाले किल्ल्या डाळिंबाची परिस्थिती काय आहे? आता सगळे वरपडायला लागले ते तेल्यानं. तेल्यामुळे वर पडायला लागली सगळी, तेल्यानं सगळं काढायला लागले. काढायला लागले, झाडं पण काढायला लागले आणि फळं पण काढायला लागले. 2-2.5 महिन्यात बाद झाली पण. बाद झाली. का बरं, काय परिस्थिती झाली अशी? ते रासायनिक खताचा अतिवापर. बर, त्यामुळं झाडं सगळी खराब झाली आणि तेल्या पण आला. तेल्या पण आला. बरं, मग आपल्यात तेल्या वगैरे कुठं आलाय का? तेल्या आम्हाला माहित नाही, झाडला माहित नाही कसला तेल्या. ते सुद्धा तुम्हाला माहित ते आम्हाला माहितच नाही. नाही? आम्ही कधी बघितलंच नाही तर. बर, मग त्याचा अनुभव नाही ना आम्हाला कशाचा. बर, मग आपल्यात एवढा भरगतचा माल लागलेला आहे आणि निरोगी आहे, हे कसं काय बरं? ते आपलं एसीटी वैदिक मुळेच. एसीटी वैदिक म्हणलं. एसीटी वैदिक मुळेच सक्सेस झालो. बर नाहीतर शेती काही सगळी नव्हती. बर. डाळिंब तरी नव्हतंच. तुम्हाला शेती किती एकर साहेब? शेती आम्हाला आहे 70 एकर आहे. किती? 70 एकर आहे. 70 एकर. कोण करतंय? सध्या सगळी आम्ही- पेरावा आहे का? नाही हा, सध्या आम्ही 2 जण बाहेर होतो भाऊ. बर. ते आता मी आलोय. बर, मी तुम्ही आधी आता- पुढे आला आणि तुम्ही बाहेर गोव्यालाच असताय. नाही ती बाहेर जाईल. बर बर. हम्म. मग तुम्ही पुढे शेती डेव्हलप करायसाठी आलाय म्हणा की. हा, शेती डेव्हलप करायसाठी मग शेतीची आता गोव्यात म्हणलं तुमचा बिझनेस चांगला, आहे. इन्कम चांगला आहे का नाही? मग एवढा इन्कम सोडून साहेब तुम्ही इकडे का आला? आता काय ते शेती कोणतरी करायला पाहिजे. आता हे डाळिंब लावलंय ह्यानी, काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला मस्त चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय? डाळिंब याच्या आधी कधी शेजा पाजाराचं बघितलं होतं का? बघितलं ती मस्त. बर, असं कधी येत होतं का? नाही. हा, कुठली पण गोष्ट असू द्या, त्याला योग्य पोषण दिलं किंवा योग्य त्याला जपणूक केली तर ते आपल्याला सोडून जात नाही. नाही, ते माणूस असू दे, प्राणी असू दे किंवा वनस्पती असू दे. आणि त्यात मोडका माणूस आहे मी. बर, मोडका म्हणजे? महत्वाचा म्हणजे मोडका माणूस आहे. मोडका म्हणजे काय, जरा सविस्तर सांगा. आणि ते काय झालं तर हा. लय आता कमाय मेल्याला चिंता केलाय मला. 2024 ला विहिरीत पडलेलो. बर, विहिरीत? 40 फूट. बर, 40 किती फूट? विहिरीत पडलेलो. 40 फूट वरनं पडला होता? वरनं खाली पडलेलं. बर आणि सगळं इथनं वर मोडलेलं आहे. बर. तरी पण मी बाग सक्सेस करून दाखवली. ती सक्सेस झाली म्हणजे एसीटी वैदिकमुळे झाली. हा, आणि मला जी उठवली ती माझा भाव आहे. बर बर. त्या भावानं उठवलं मी. म्हणजे बघा, प्रेरणास्थान कोणतरी पाहिजे मागं भावाचं पुष्प, बडबड असल्यामुळे शक्य झालंय. म्हणजे शरीरानं आदू असताना सुद्धा हे सगळं सक्सेस करून दाखवले. त्या माग समजा म्हणजे बंधुराज आहेत, बंधुराजांनी पण म्हणजे मार्गदर्शन केले म्हणा, किंवा होय. आर्थिक पाठिंबा असू द्या किंवा आर्थिक धैर्य असू द्या, हे सगळं त्यांनी ते हे सगळं केलं. केलेलं आहे. तुम्ही गोव्यामध्ये असता साहेब, आहे का नाही? आता तुम्ही सिटीमध्ये इथं आलाय, सिटीमधनं. आता सिटीमध्ये पण डाळिंब खायला मिळते, मिळतंय आहे का नाही? हा. अशा क्वालिटी साहेब खायला मिळते का? नाही मिळत. हा, अशा क्वालिटीच मिळत नाही. बघायला तर मिळते का? बघायला बघायला बी फक्त ते नाही. मॉलमध्ये बघायला मिळेल, मॉल मध्ये मिळतंय, असं प्रायव्हेट नाही. असं नाही. एवढं फ्रेश मिळत नाही. एवढं फ्रेश मिळत नाही. काय रेट म्हणजे तिथं काय रेट असतो साहेब? तिथं ते 280-300 मोठी अशी चांगले क्वालिटीची. चांगल्या मॉल क्वालिटी मध्ये असलं तर 250 280 आहे. आहे का नाही? आता बाकी इथं बघ, इकडं असं हे फुटलेले वगैरे हे डाग पडलेलं असतं ते 200 180 त्याच्या कमी नाही. नाही, आणि हे साईज नाही, ही मोठी साईज येत नाही. मोठी साईज येत नाही, बारीक साईज. आता हे बघायला गेलो साहेब, हे बघा तुम्ही जरा फळे जरा मोजून दाखवा बरं साहेब. एका झाडाची ते एका ढापीची मोजून दाखवा, मोठ्याने मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36. म्हणजे एका बाजाच्या एका ठापीला म्हणतो आपण हिशोब करतोय. झाडाला सरासरी 4 ठापे असतात, 4 आहे की नाही? 3 एका ठापीला 30 फळ आहेत, तर 4 ठापीला किती झाले? 3 चौक 12, 120 फळं लागले पहिल्या वर्षी. आणि ते पण झाडाचं वय किती? फक्त 16 महिने. 16 महिने. 16 महिने. साहेब तुम्ही आजपर्यंत शेती कधी बघितली का बाहेर फिरून वगैरे कोणाची?
नाही आम्ही घेत नाही कधी शेतीचा गंध पण नाही. बागे बिगेत कोणा गेलोच ना बर काय वाटतं आता हे बघून काय वाटतं साहेब? बघून आनंद वाटतो. साहेब माती जर बघायला गेलो तर हे बघा हे पूर्ण मुरमाड आणि माळा रान आहे. एक महिना जीसीबी चालू होता रानात. किती एक महिना जीसीबी रानात चालू होता. म्हणजे ह्यातलं किती दगड काढले ते तुम्हाला माहित आहे काढून तिकडे साईडला टाकले ना. आहे का नाही? म्हणजे मुरमाड जमिनीत म्हणजे ह्या मातीचा पांग फिरतोय म्हणतात बघा लोक, तसा ह्या मातीचा पांग फिरलाय. पांग पेटला. म्हणजे एवढ्या खडकाळ जमिनीत ह्यात कुसळाशिवाय काही येत नाही. आता हेत पण दाखवतो बघा, हे जे गवत आले हे सगळं झाडापेक्षा गवत बी काय काय ठिकाणी मोठं झाले. खरं आतनं जर बघायला गेलो हे गवत असं उचकलं की आतनं सगळं काय आहे? मालच आहे सगळा. आता आपण सुद्धा इथं बसताना आता काय केलो, जागा करून बसलो इथं. जागा करून बसतो. म्हणजे नैसर्गिक शेती केली आपण. कसली? नैसर्गिक म्हणजे म्हणजे निसर्गाला आघात करून कुठलाही शेती केलेली नाही. आणि त्याला जे काही पोषण दिलं ते वैदिक पण दिलेलं आहे. म्हणजे त्याला जे प्राकृतिक पोषण पाहिजे आहे तेच दिलेलं आहे. त्यामुळे ते झाड काय झालं, रोगाला बळी पडलं नाही आणि संख्येनं सुद्धा भरपूर दिलेलं आहे. खरं खोटं आहे? बरं आहे. समाधान वाटते ना साहेब? समाधान आनंद वाटतोय. साहेब हा हे जे समाधान आहे हे पैसे देऊन मिळते का हो? नाही मिळत. हा स्पेशल बघायला आलोय बागासाठी. बागासाठी आता हार्वेस्टिंगला आले आणि आता व्हिडिओ पण करायचा आणि काहीतरी आपल्याला बघता येईल शेवटच्या टप्प्यात. बघता येईल म्हणून. हा म्हणजे तुम्ही आतापर्यंत कितीदा आला होता बाग धरल्यापासून? बाग धरल्यापासून 4-5 वेळा आलो. आला म्हणजे प्रत्येक वेळेला तुमचं लक्ष असतंय म्हणा की काय चाललंय काय नाही. आता गेले ते महिना झालं. बर जाऊन आणि लगेच आले बघायला. साहेब आता बघितलं हे चित्र बघितले की जे तुम्ही आर्थिक ध्यानास्तरी दिलं किंवा पाठबळ दिले त्यात तुम्हाला काय समाधान वाटते? काय आर्थिक पाठबळ दिलेलं तर समाधान आहे की नाही? कष्टाचं चीज झालं. हा हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते समजा साहेब यांनी आता केमिकल वापरलं असतं आणि इतरांसारखी जर परिस्थिती झाली असती तर काय आपल्याला काय मनाला काय वाटलं असतं? मनाला काय आनंद झाला नसता. त्रासच आहे. आहे की नाही? त्रास आहे, निराश झाली असती. आता बघतोय साहेब तुम्ही आता एवढं कष्ट केले साहेब. आता तुमचे बंधुराज आदू असताना सुद्धा एवढं त्यांच्यात इच्छाशक्ती एवढी जोरात आहे की त्यांनी एवढं सगळं शेवटपर्यंत करून दाखवले. आणि मध्ये आपल्याकडे अवकाळी पाऊस झाला होता साहेब, त्याची परिस्थिती काय होती हो बागेची? त्याने झाडं सगळी झोपली. काय झालं? सगळी किती वारं होतं? किती स्पीडनं वारं होतं? वाऱ्यानं वगैरे लय स्पीडनं वारं होतं. नेट वगैरे झाकलेलं होतं ना, हा त्या नेटचं झाकल्यामुळे सगळी झाड नेट बी पडलं, कैच्या पडल्या, तारा पडल्या, झाडं बी झोपली सगळी. सगळं बघ एवढं वारं होतं की आटपाड तालुक्यातले एखादं माणसाचं मोहित झालं तर माणूस रडायचं नाही. एवढी मी त्या कोपऱ्यात येऊन बसली ती बघून मला आता हुंदकाच आहो. कारण की एवढं वारं स्पीड न आलं ते सगळं असं पाक काय नव्हतं आग त्यात. झोपल्या. नव्हतं. तरी सुद्धा ह्या झाडाला असं वाटतंय का ह्या रानात असं झालं? पुण्यातील लोक आली झोपलेली झाडं आणि मी त्यांनी उभा ते केली. काढलं पुण्याच्या लोकांनी उभा केली. उभा मग केली. ती मला बरं वाटायला लागलं बघून. ती झोपलेली उठलेली मग झोपलेलं मेलेलं मड सारखं ते झालं. आणि आता कसं वाटतंय लय वाईट ते? वाटलं मला. ही बाग तीच आहे का? हो मग कसली आहे? एवढं वाटायला मग तीच बाग आहे तर ती परत सर्व कशी काय झाली? आणि केली सगळी त्याच्या परमेश्वराने. हा म्हणजे त्याला सरळ दिलं, चांगलं दिलं तर मग ते सरळ झालं. लक्षात आलं का? बरोबर. म्हणजे एवढं निसर्गानं आघात करून सुद्धा हे मेचलं नाही. लक्षात आलं का? पहिल्या लाईनवर बाग आली. आहे तशी झाली सगळी. म्हणजे बघा असे म्हणजे आयसीयू मध्ये गेलेलं पेशंट सहजासहजी बाहेर येत नाही. तर आपण काय केलं, त्याला खारी खोबरं चांगला पोषण दिल्यामुळे ते बदाम पिस्ता सगळं चाललंय. हा. आता त्याला काजू बदाम पिस्ता काय काय चालेल जरा सविस्तर सांगा की. त्याला बघा RNPH हा 12 किलो दिले टोटल 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 12 किलो. म्हणजे बघा लागण केल्यापासून आतापर्यंत किती बेसोल डोस झाले जरा सविस्तर सांगा की. टोटल 6 झाले. हा 6 बेसोड डोस झाले. त्याच्यामध्ये आता बाग धरल्यानंतर हा 3 किलो RNPH 3 वेळा टाकले. 3 वेळा. 3 वेळा. बर. आणि तुमचं कृषी अमृत वगैरे 4 किलो भरलंय प्रति झाड. प्रति झाड. बर. त्याचा फायदा काय झाला हो? त्याचा फायदा असा झाला की त्याची साईज बी वाढली हा आणि ती काळोखी बी वाढली आणि ती फुटवं बी निघालं. सगळंच चालू आहे. सगळं चालू. फळाला कलर बी आला. हा आता साहेब बघतोय आपण झाडाला एवढा माल लोड माल आहे तरी अजून शेंडा काढते, शेंडा फुलकळी चालू आहे. येते शेंडा चालू आहे. सेटिंग बी चालू आहे अजून. अजून. अजून सेटिंग चालू साहेब आता ह्याला जी 100 फळी ठेवल्यात ही सोडून किती फळं लागली होती एक्स्ट्रा अजून? आहे. तरी एक 200 पर्यंत लागली होती. एका झाडाला आपण त्याला झाडाचा विस्तार बघून झाडाची ताकद किती आहे बघून तेवढं ठेवलं आणि बाकी सगळं तोडून टाकलं. तरी त्याच्यापेक्षा जास्त ठेवले. विस्तारापेक्षा जास्त सोडले. म्हणजे म्हणजे त्याच्या ताकदीपेक्षा जास्त ठेवले. कमीत कमी 50-40 ठेवायला पाहिजे होती. हा. तरी आपण 100, 120, 130 अशी ठेवली. का ठेवली तर ते आपण तेवढं पोषण दिलं होतं त्याला हा, पोषण. म्हणून ते दिले. पोषण दिल्यामुळे ठेवले जास्त. बर. आता ड्रीप ऍप्लिकेशन मधनं किंवा आळवणीतनं काय काय देतं व्यवस्थित?
ड्रिप मधनं एक सो दिलं नाही दिलं नाही, ते सगळं हँड ड्रिंचिंग असते. हाताने ड्रिंचिंग करताय. हा, त्याचा हाताने. फायदा काय होतो? अहो, त्यानं एकसारखं पडतंय सगळ्या झाडाला. सगळ्या झाडाला एकसारखा पोषण मिळते. सगळं बरं. एकसारखं पोषण मिळून एकसारखं पडतंय सगळं. बरं. एकसारखी फळ येते सगळं. आणि एकसारखी फळं होते. आता ह्यात साईज बघा एकसारखी आहे, युनिफॉर्म साईज आहे सगळी. युनिफॉर्म सामायचं. बर. व्यापाऱ्यांनी आपला साहेब माल काय रेटने घेतला? आता 165 न घेतला. किती? 165 रुपये. मार्केट रेट काय चालू आहे? मार्केट रेट 140 रुपये आहे. 140 आणि 165 जर वजा करा बघ किती होते? 25 रुपये. 25 रुपये आपल्याला एक्स्ट्रा का बरं दिले असेल व्यापाऱ्यांनी? ती मालाची क्वालिटी बघून. हा, मालाची क्वालिटी बघून त्यांनी 25 रुपये एक्स्ट्रा दिली. किलो मागे 25 रुपये. किलो मागे 25. तर झाडाला फळ जरी बघायला गेलो आपण 10 किलो जरी धरलं तर एक्स्ट्रा किती रुपये झाले हो साहेब? 250 रुपये झाले एक्स्ट्रा. एका झाडामागे 250 रुपये. एका झाडाला 250 रुपये आपल्याला एक्स्ट्रा व्यापाऱ्यांनी दिलेले आहेत. म्हणजे एससीटी वैदिकवर जर आपण झाडाला 250 रुपये जरी खर्च केला असला तर तो एक्स्ट्रा आपण खर्च व्यापाऱ्यांनी एक्स्ट्रा दर दिलेला मध्ये निघून गेला. निघून गेला. 250 रुपये खर्च झाला नाही झाडाला. आणि बाग सक्सेस झाला नाही की तरी सुद्धा आपण धरू. मी काय म्हणतो, एक्स्ट्रा जे पैसे मिळाले ते सगळे खर्च केले असं समजूया. बरोबर आहे का नाही? ते बाग आपल्याला सक्सेस झाली ती. केलेला निघाला. हा. तुम्ही ड्रिप ऍप्लिकेशन म्हणजे आळवणीला सॉइल चार्जर वगैरे किती वापरलं? सॉइल चार्जर 240 लिटर वापरले. किती 240. किती क्षेत्र आहे आपले? हे आपलं 60 गुंठ आहे. 60 गुंठ. झाडं किती? 600. झाडाला 240 लिटर म्हणजे हे अगदी अतिशय अति जास्त प्रमाणात वापरलेलं जास्त आहे. झालं. त्याचा फायदा काय झाला? फायदा म्हणजे साईज वाढली वगैरे. साईज वाढली. आता हे झाड बघायला गेलो साहेब, हे तारा सगळ्या वर होत्या त्या सगळ्या खाली आल्या वजाने, आहे का नाही? ते सगळं पडलेलं ना एकदा. हा. 24 मेला सगळा वारा आलता ना, वारा गारा पडलेल्या. हा, त्या दिवशी सगळी झोपलेली झाडं. हा. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी झाडं उभा केली हा. आणि डायरेक्ट 20 लिटर सोडलं. किती? 20 लिटर. 20 लिटर दिलं 20 लिटर एका वेळी. एका वेळेला. 20 लिटर दिलं. हा. ते झाड एकदम टरदेशी चालू झाले असेल. हा. आणि हाय अशी परत काय असं रोटिंग लागतं. 20 लिटर सोडल्यामुळेच व्यवस्थित झालं. झालं. नाही तर म्हणजे ते व्यवस्थित होत नव्हतं. म्हणजे ह्या अशा पूर्ण ताकदीने जे काही आपण दिलंय त्याचा फायदा आपल्याला फायदा झाला. झालेला आहे. हा. म्हणजे 240 लिटर म्हणजे 12 ड्रम झाले, 12 लिटर झाले. आहे का नाही? 20 लिटरचे 12 ड्रम गेले. 20 म्हणजे लिटर. प्रत्येक वेळेला एका टायमाला ड्रिंचिंग किती जात होतं? एका टायमाला 8 लिटर 7 लिटर 8 लिटर जात होतं. एवढ्या प्रमाणात जाय तेवढं. एवढ्या प्रमाणात सोडत होतं. 8 9 10 8 9 10 माझं कंटिन्यू चालू बरं. आहे. खर्चाच्या बाबतीतला अनुभव काय? केमिकलचा खर्च आता इतर शेतकरी आपल्या रस्त्याकडचा बाग आहे, हा. किती शेतकरी बघायला येतो तो? अहो, प्रत्येक जण बघूनच जाते. इथं रस्त्याकडे थांबून व्यवस्थित बघणार नंतरच पुढे जाणार. त्याच्या अगोदर अजिबात जात नाही. पुढे जायच वाटत नाही अजिबात जात नाही कारण पुढं. की हे पुढे जे चित्र दिसते लाल भडक लाल भडक ते चित्र यांनी आजपासून कुठं बघितलंच नाही. असं म्हणते सगळेजण. पायावर तरी आणि ते साहेब काय आता म्हणते होतात ते? तर दिसून हा. येत नाही आहे. ही तर बागला आताच लावून आताच धरली ना लगेच. लगेच कसं काय धरली? लगेच एका वर्षाच्या हा. सक्सेस झालं. त्याला आता किती फळ आलं त्याला हिसाब आहे का? ती गोचड्या चिटकले तर बघा कशा तसं चिटकले त्या नाही, ती झाडाला. माणसं का नाही केक अहो, नाही. साहेब अशी दुंडी डाळे बायती तर कुठं तर आहे ती 8 9 हा. अशी आहे ती बघा. एकाच ढाप्याला असं जवळ जवळ लागलेलं आहे सगळं. 16. घसच्या घस लागल्या त्या ठिकाणी घसच्या घस. हा. एवढ्याच्यात 9 आहे ती आणि एवढ्याच्यात 17 आहे ती. म्हणजे एका फुटामध्ये 17 फळ आहेत. असं जायचं एवढं बी कुठं? अंतर कमी झालं. घसच्या घस लागले ती. असं कसं आहे तर? ते का बरं लागले असते कसं आहे तर तसं आहे. असं का बरं लागले असते? त्याला पोटाला चांगलं घातलं म्हणून लागलं का नाही? हा. त्याला जर आपण केमिकल घातलं असतं तर असं लागलं असतं का हो? लागलं नसतं. ते पळून गेलं असतं आपल्यापासून. किती महिन्याचं झाड आहे? 16 महिन्याचं. 16 महिन्यात. बँकेत पैसे ठेवले असतात तुम्ही किती वर्षात दाम दुप्पट होतो? 10 वर्षात. 10 वर्षात. शात साहेब तुम्हाला एका वर्षात जर दुप्पट झाली तर काय वाईट आहे? है की नाही? आणि समाधान आहे ना? समाधान आहे, मला समाधान आहे. हे समाधान पैसे देऊन विकत मिळत नाही. आणि ह्यांचं तर ह्यांनी सांगितले 40 फूट विहिरीत पडले होते, शरीर स्वतः काम करत नाही तरी सुद्धा त्यांनी करून दाखवले. इच्छाशक्ती आहे. साहेब राम सरने एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली. एक नंबर टेक्नॉलॉजी आणली त्यांच्यामुळे ते सक्सेस झालं. झालं. ते जर नसतं तर सक्सेस होतच नव्हतं. तुम्ही राम सरना काय संदेश द्याल? राम सरांना देव म्हणून सर आले ते. आहे की नाही? हा, देव म्हणून त्यांनी काहीतरी यंत्रणा अवतार तयार केली. घेतला इथे. हा, अवतार हा. घेतलाय. आणि ते नाव बी असंच आहे राम म्हणून. राम सर. हा. हा. रामाच्या रूपातच इथं रामाचाच अवतार आहे त्यांचा. आहे का नाही? हा. मामा तुम्ही इथं त्यांचे वडील आहे का नाही? तर प्लॉट मध्ये तुम्ही पण असताय? असतो मी कधी कधी, मी कायम नाही, तेच ती फक्त पूर्व. बर.
तर लहानापासून ही बाग तुम्ही स्वतः जवळनं बघितली बघितलेली आहे आहे की नाही? होय तर तुमचं वय किती? माझा 73 आहे वय वय 73 आहे. होय. तुम्ही बऱ्यापैकी आटपाडी तालुक्यातल्या बागा फिरून बघितल्या असतील. नाही मी कुणीकडे गेलो नाही कुठंच नाही? आणि होत नाही. काय सांगताय? नाही मी नाही कुणीकडे गेलो आपल्या बागेतच तेवढा बर. आपल्या बागेत काहीतरी करत होतो हा होत होतो तवर करत होतो मनक्यात त्रास वाढल्यामुळं हा बागडे येतच नाही बर. कवा तरी यायचं ना चक्कर मारून जायचं जायचं. आता जे चित्र दिसतंय हे ह्या माळाला काय पिकत होतो हे जागो? माळाला कुसळच होती आधी काय म्हणला? माझ्या करायची. कुसळच होती सगळी त्या इजारीत सगळ्या कुसळच असायची, हो हो लागायची जनावर लागायची येत है का होता नाही? ना. त्याशिवाय दुसरं काही येत दुसरं काय येत नव्हतं येत नव्हतं. त्या माळाला आता बघतोय आपण हे सगळं लाल भडक लागले डाळी. होय हे बघून काय वाटतंय तुम्हाला? आनंद वाटतंय सोनं आहे का नाही? करमतय हा शांत वाटतंय इथं आलं का घरापेक्षा काही चांगलं जवळ वाटतंय घरला? हो घरला जा वाटत नाही बागात आल्यावर इथनं ढकलून घालवलं तसं जवळ काय जा वाटत वाटत इथंच नाही. दिवस काढू वाटतो वाटतंय का नाही? होय होय साहेब ही जे समाधान आहे हे पैसे देऊन तर समाधान मिळेल? मिळतच आहे नाही का? पैसे लाखानं दिलं करोड रुपये दिले तर ही समाधान मिळणार नाही हा असं म्हणजे आहे. बघा हे जे चित्र आहे हे शेतकरीच हे निर्माण करू शकतो. आज तारीख किती? आज तारीख एक आहे एक 1 जुलै. 1 जुलै आहे, आहे. 1 जुलै महाराष्ट्र शेतकरी दिन आहे. दिन आहे हा. त्या शेतकऱ्यांनी जर शेतकऱ्यांचं आता तो हे मामाचं वय बघायला गेलो तर एवढ्या वयाचे वयस्कर माणसांनी जर आपल्याला हे सांगावं की हे तर आले की समाधान वाटतंय, म्हणजे हे पैसे मिळवण्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे, समाधानाचं हा, काम आहे. पैसे. तुम्ही पण शेतकरी हे प्लॉट बघायला आलाय तुम्ही, हा. आहे का नाही? तुमची शेती किती एकर आहे? आमच्या इथं आभार. 10-12 एकर आहे. काय आहे शेतात? शेतात आम्ही बी डाळिंब लावले त्यांचं आहे बघून बर किती दिवस झालं लागण करून? लागून 17-18 महिने झाले. तुम्ही पण वापरता का एसीटी वैदिक? चालू केले चालू केले. तुम्हाला काय रिझल्ट? बरं आहे कळी व्यवस्थित निघाली बर. ही प्लॉट बघून तुम्ही डाळिंब शेती किती वर्ष झालं करताय? डाळिंब पूर्वी केली होती आता नाही नाही. पूर्वी केली होती त्यावेळेला काय समस्या यायच्या? केल्यानंच काढल्या काढल्या. किती एकर होती ती? त्यावेळेस 500 झाड होती 500 झाडं होती. बरं तेल्या तुम्ही लई जवळनं बघितलं असेल. तेल्याचा तुमचा लई घनिष्ठ संबंध. खरंय खोटं आहे का नाही? तेल्या हा डाळिंब म्हणले की तेलानं लोक वैताग केल्यामुळेच लावायची बंद केली होती केली होती. परत का बरं धाडस केलं? केले हे सिटी वैदिकचा व्हिडिओ बघून आणि व्हिडिओ पण बघितला आणि साहेबांची बाग पण बघितली. आणि बापूसाहेबाची बापू स्वतः यांची बाग बघून आता तुम्हाला काय वाटते हो? बरं वाटतंय समाधान वाटतंय का? होय. तुम्हाला काय वाटतंय आता क्षेत्र वाढवा वाटतंय का नाही? होय हा होय. तुमचं वय किती? माझं वय 50-55 आहे तुम्ही ह्या वयात सुद्धा शेती का बरं परत चालू केली? आणि हा? आता लोक बघा 50-55 वय म्हणले की बसून खायचे दिवस आले, आहे का नाही? शेती म्हणले की नको म्हणजे आता तरुण पोरं सुद्धा शेतीपासून लांब चालले आणि तुमचं वय वाढून सुद्धा तुम्ही शेतीकडे आकर्षित व्हायला लागलाय, आहे का नाही? तर काय वाटतंय शेतीबद्दल? बरं आनंद वाटतो वाटतंय का नाही? ह्या बागेबद्दल तुमचं मत काय? एकदम उत्कृष्ट आहे बाग हा उत्कृष्ट ते जर तुम्हाला मार्क द्यायची ठरवली 100 पैकी किती मार्क द्याल तुम्ही? आता 100 पैकी 100च द्यायला द्यायला लागते. एखादा पॉईंट कुठला कमी करावा असं वाटतंय काय? नाही हे बघा हे शेतकरी काय काय म्हणतील, हे गचाळ ठेवले सगळं, यात गवत आहे. खरं गवत जर उचकलं आतल्या बाजूला काय आहे? डाळिंब आहे. एका सुद्धा डाळिंबाला कुठं डाग नाही, निरोगी डाळिंब आहे का नाही? हे सगळं साहेब तुम्ही जे बघितलं हे आतापर्यंत किती बेसोल्ड दिले म्हणला? 6 दिले. 6 बेसोल्ड. खर्च 6 दिले आणि पुरे ताकदीने दिले. दिले, पूर्ण ताकदीने दिले. पूर्ण RNPS टोटल किती वापरलं? टोटल बाग धरल्यापासून 12 किलो वापरले. 12 किलो. आणि सॉइल चार्जर 240 लिटर. 40 लिटर. बरं. फवारणीमध्ये काय काय वापरलं साईजसाठी? साईजसाठी साईज आणि क्वालिटी. क्वालिटी. आणि सेटिंग करण्यासाठी? सेटिंग शिलाची ट्रीटमेंट केली. शिलाची ट्रीटमेंट केलेली. LSQ केली. LSQ पण केली आणि शिलाजीत पण केली. शिलाजीत बी केली. बरं. अमृतजलचा पाण्याचा वापर केला? अमृतीचा वापर 2 महिने 3 महिन्यानंतर केला. केला. तो वापर केल्यानंतर काय बदल जाणवला? चकाकी वाढली त्याच्यानंतर. काय झाली? झाडाची चकाकी वाढली, फळाची चकाकी वाढली. ज्या वेळेला आणि पाणी कमी लागतंय. अमृतजल जर वापरलं ना हा. पाणी कमी लागतंय. तुम्ही स्वतः अनुभव घेतलाय? हा. आणि काय होतंय जर आपल्या जर बागेला पाणी जर चुकून जर का नाही कमी झालं हा आणि समजा पाणी नसलं हा. तरी पण आपली बाग येते, काही अडचण फ्रेश होत्या बाग. फ्रेश होत्या बाग. म्हणजे त्याला जे अमृत पाहिजे, म्हणजे जे त्याला जी एनर्जी पाहिजे त्या पाण्यातनं मिळते. मिळत्या. ते मिळते. म्हणजे कमी पाण्यात सुद्धा शेती अमृतजलची आपण करू शकतोय, करू शकतो. आहे का नाही? होय, बरोबर. अमृतजल किती वापरलं म्हणला टोटल आतापर्यंत? मी आता 14 पाकिट वापरते. किती? 14 पाकिट पाकिटं अमृतजलचं वापरले. हा, बर.
आता प्रत्येक आळवणीला आणि फवारला तेच वापरलं. वापरलंय सगळं अमृतजलचं हा, पाणी. 3 महिन्यानंतर तेच वापरलं. बर त्याच्या अगोदर मला माहित नव्हतं, मस्त व्हिडिओ बघत होतो. हा नंतर राहुल सरांना म्हटलं मला अमृतजलचं पॅकेट पाहिजे. बर मग ते म्हणले आता माझ्याकडे पण नाही, हा आता संपलंय म्हणले. हा. मग मी स्पेशल ऑर्डर करून ते एक मागवून box घेतलंय. मागवून घेतला बर आणि ते मी वापरायला चालू केलं. ते वापरायचं. वापरायला चालू केलं. व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय? आता व्यापारी बरेच येतात, फिरून जातात, आपला व्यापारी माल येतात, माल असा माल कुठं आहे का? असा माल आता एक एक व्यापाऱ्याचा मला फोन येतो. हा ते पहिल्या बहार आहे म्हटल्यानंतर 1 टन 1.5 टन निघल का म्हणते. हा अरे 10 टन माल निघल म्हणते. तिथं आल्यावर म्हणतात हा. म्हणजे पहिल्या फोनवर वर्षी विचारतात, 1 टन 2 टन 1 टन तुमचा माल किती निघाल? हा. हा 1 टन 2 टन निघाला असं. म्हटल्यानंतर 1 टन नाही तर 2 टन त्याच्यावर कवच निघत नाही कोणाचा. बर मग तुमचा किती आहे? अहो म्हटलं येऊन येतो बघा किती टन निघतोय आणि तुम्ही त्याच्यानंतर सांगा मला आम्हाला. बर मला बी काही त्यातला अनुभव नाही. कारण की पहिल्यांदा लावले. हा, पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा लावले. मला काय बागाचं बी नॉलेज नाही, शेतीचं बी फक्त नॉलेज. डाळिंब खायचं तेवढं माहित हा, होतं, तेवढं पिकवायचं काय खायला माहित माहित होतं. होतं, रासायनिकचं काय तेवढं माहित माहित होतं. बर ते मला बाकीचं काय माहित नव्हतं म्हटलं. बर मग म्हटले ठीक आहे. मग आल्यानंतर म्हणते 8 टन निघल, 9 टन निघल, कोण म्हणते 10 टन निघल. बर म्हणजे किती टनाचा अंदाज होता त्यांचा? 1.5 टनावर ना 10 टनावर गेला. म्हणजे किती पट झालो साहेब? हे 6 पट झालं. 7-8 पट झालं. 8 पट झाले. खरंय खोट आहे? म्हणजे हे एसीटी वैदिक मध्ये एवढी मोठी ताकद आहे. म्हणजे व्यापाऱ्याचे सुद्धा अंदाज फेल, शेतकऱ्यांचे अंदाज फेल. म्हणजे सगळ्यांचं रेकॉर्ड मोडायचं असेल तर एसीटी वैदिक वापरलं पाहिजे, आहे ना? आणि जे कोण वापरल त्याचं कल्याण सोनंच आहे त्याचं. आहे का? सोनच होणार सोनंच आहे. आहे. बर माझं नाव पांडुरंग दगड पिंजारे, हा तालुका आटपाडी, जिल्हा सांगली, गाव निंबोडी. निंबवडे आणि ह्याच गावचं तुम्ही? हा याच गावचा आहे. तुमची शेती किती एकर? आमची एक शेती आहे 5-7 एकर. बर किती वर्षाला शेती करताय? अहो आम्ही शेती आता जवळजवळ 20 वर्षापासून करतोय वयाच्या. वयाच्या 20 वर्षापासून करताय. हा डाळिंब शेती कधी केली होती का? कधीच केली नाही, पहिल्यांदाच केली. तुम्ही पण लावलं? लावले का बरं? त्यांचं बघून साईड ते वाल्याचं बघूनच आपण पण म्हणलं आपण त्यांचं पण बघून करू धाडस बघा. केले? हा धाडस केले. काय परिस्थिती आहे? एकदम 1 नंबर बाग आहे आपली. 1 नंबर बघा. हाय अशी हाय असे पहिलं पीक आहे. पहिलंच पीक आहे. बर म्हणजे आता किती दिवस बाकी आहेत अजून हार्वेस्टिंग? आता हार्वेस्टिंग आपल्याला 15-20 दिवस बाकी आहेत. बाकी आहेत. ही बाग बघून काय वाटते तुम्हाला? हे बाग बघून एकदम अशी एक 100% सक्सेस झालेली बाग आहे आणि आपली पण सक्सेस झालेली बाग आहे. बर तुम्ही ह्याच्या अगोदर केमिकलच्या बागा कधी फिरून बघितल्या होत्या का? लय बघितलेली. लय बघितल्या त्या? हा काय परिस्थिती अहो, असायची? ते कोणाचं येतंय कोणाचं जातंय 10 पैकी 5 जणांचं येतंय 5 जणांचं आउट होतंय. म्हणजे 50% लोक ही काय झाल्यात? बाद होते ती. बाद झाले म्हणजे फेल गेलेले फेल जाते ती. बरं. 50% सक्सेस होते. सक्सेस होत्यात. हा. ते पण सगळे शेवटपर्यंत हाताला लागत नाही. नाही. ह्या बागेचं तुम्ही जर मार्क द्यायचं ठरवलं तर किती मार्क द्याल? अहो ह्याला 80-90% मार्क दिली पाहिजे ती. म्हणजे 20% कशात गेली? 20% म्हणजे आपलं हे पडझड इकडं तिकडं हे का काहीतरी. निसर्ग आहे शेवटी. निसर्ग तुम्ही हा. थांबवू शकत नाही. नाही. निसर्ग ह्यांच्यातच वारं कौतुक आलं का? नाही प्रत्येकाला आलंय. सगळीकडेच आलं आणि सगळ्यांचं झाडं मोडून पडली. बरोबर आहे. ह्यांची झाडं खाली वाकली पण होती, तर ती परत सरळी का झाली? तर ती स्ट्रेचेबल झाली. त्याच्या झाल्यामुळं स्प्रिंग बघा, स्प्रिंग कशी असती? खाली पण होती, परत सर्व वर पण होती. लक्षात आलं का? म्हणजे ही झाड आपली कशी आहेत? वैदिकची ही कडक नाहीत, कडक नाही. स्ट्रेचेबल आहेत सगळी. Stretchable. जसं तुम्ही वळण द्याल तसं ते राहणार आहे. थांबणार. बरोबर आहे की नाही? तर साहेब तुम्ही जे बघताय आता हे चित्र बघताय सगळं, तुम्हाला काय वाटतं? समाधान मला वाटतं? समाधान वाटतंय, बर आनंद आहे. हाय आहे. बर आता ह्यांनी जी टेक्नॉलॉजी वापरली, केमिकलच्या विरोधात जाऊन शेती केलेली शेती आहे, केली. तर ही चांगली झाली का फायद्याची झाली का? कसं वाटतं तुम्हाला? चांगली झाली, फायद्याची बी झाली. झाली. हं. आणि म्हणजे फळ वगैरे खाऊन बघितलं साहेब? खाऊन बघितलं, एकदम टेस्ट आहे. टेस्ट मध्ये काय बदल? टेस्ट चांगले आहे, एकदम गोड आहे. गोड आहे, आहे की नाही? चांगला आहे. 3.5 महिन्यात फळ खाल्ले. किती? 3.5 महिन्यात कच्चं फळ कच्चं तेव्हापासून फळ ते- तेव्हा बी गोडच होतं. तांबडं होतं त्या झाडाला. जोरात न लागता गोडच लागतंय. पिकलंय आता म्हणतो नका पिकलं हा. नाही पिकलंय मला पाहिजे बाबा तोड म्हटलं खा, तुझ्या हाताने तोडून खा. म्हणजे आपण जे केमिकलची फळ जर 3.5 महिन्यात खाल्ली तर ते तुरट तुरट लागायची. लागतात. तुरट लागते ती. हे गोड लागते. तुम्ही 3.5 महिन्याचं फळ खाऊन बघितले, खाल्लं. त्यावर पण गोड लागत होतं. गोड. आणि आता तर गोडी ते काय अप्रतिम असणार आहे. अप्रतिम आहे. मॅडम नमस्ते. तुम्ही पण आता गोव्यालाच असता हे का नाही? आता तुम्ही ते शॉपिंगला वगैरे जात असाल किंवा खरेदीला जात असाल मार्केटमध्ये, असं डाळिंब कुठे बघायला मिळतं का? नाही बघायला हा? भेटत. भेटलं तर तिथं एवढं असं नसते. क्वालिटी नसते अशी. क्वालिटी मग ही क्वालिटी काय आहे? 1 नंबर क्वालिटी आहे. म्हणजे काय म्हणतात बघा, सिटीतलं वेगळं आणि खेडेगावातलं वेगळं आहे.
चला जाऊया सिटीकडे म्हणतात लोक, आता काय खेड्याकडे तुम्हाला काय वाटतात, काय वाटतं मला समाधान ही बघून खेड्याकडे यावं असं वाटतंय. वाटतंय का नाही? हा, हा. आता जी किती एकर शेती आहे आपली? 70 एकर 70 एकर शेती आहे. साहेब ही साहेबांनी आता 60 गुंठ फक्त यातले डेव्हलप केले, राहिलेली शेती अजून तशीच आहे आपली. आता जर दोघांनी मिळून जर शेती केली तर काय होईल हो साहेब, काय वाटतं तुम्हाला? जिल्ह्यात 1 नंबर शेतकरी, हा जिल्ह्यात 1 नंबर शेतकरी होणार. आहे का नाही? टॉपला टॉपला. आता तर आपण ह्या 50-60 गुंठ्यात तर टॉपला आहेच. टॉपला आहे. जर सगळं क्षेत्र जर डेव्हलप हाताखाली घेतलं तर साहेब कोटीमध्ये उत्पादन होईल. किती? कोटीने. हा, जे आपण तुम्ही पण आता उत्पादन घेताय सिटीमध्ये, तर त्याला समाधान नाही, फक्त पैसे मिळवतोय, समाधान सुख मिळू शकत. जे समाधान सुख आहे पैसे देऊन मिळवत आहे, ते सिटीत नाही मिळत. मिळत नाही. इथं जे प्राकृतिक मिळते, हवा सुद्धा इथं स्वच्छ मिळते. सिटीमध्ये हवा सुद्धा शुद्ध मिळत, केमिकलचं. केमिकलचं सगळं. आता दूध जर बघायला गेलं, आता परवा ते मुंडे साहेबांनी सगळं काढलं बघा हुडकून, तेव्हापासून दूध शॉर्टेज झालं का हो? झालं ना, झालं का नाही? म्हणजे ते डुप्लिकेट सगळं थांबलं हो त्याला. आपलं सगळं. म्हणजे फळामध्ये सुद्धा जे येत होतं त्याला केमिकलचा अति वापर करून ते येत होतं. येत होतं. बरोबर आहे का? आता तुम्ही एवढा खर्च केलाय साहेबांनी की 240 लिटर सॉइल चार्जर, म्हणजे कंपनीचे जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलच्या पण 4 पटीने घातले. 4 पटीने जातं. मी काय म्हणलं पोराला एवढा खर्च का करतोय हा कशासाठी, बर, तर ते म्हणलं 200 घातलं तर आपल्याला 300 एक्स्ट्रा मिळते. आलं लक्षात. हे गणित पाहिजे. गणित हा हा, आणि हे गणित सिद्ध झालं का नाही? झालं की झालं का नाही? झालं. म्हणजे गुंतवणूक केल्याशिवाय पैसे मिळत नाही, हे नाही. सिद्ध झालेलं आहे. ठीक आणि आहे. दुसऱ्या पिकाची पण तयारी होते चांगली. हा, म्हणजे जाऊ का नुसतं ही माती बघायला गेलो तर साहेब, ह्या मातीत हिने साहेबांनी सांगितले ह्यांच्या पॅन्टात काय राहत होतं, कुसळ अडकत होती. कुसळ, हा. आता ह्या कुसळातनं जर एवढं सोनं पेकवायचं असेल तर त्याला कष्ट, हे कष्ट पैसा हे. पण खर्च करावा लागेल, कष्ट पण करावं लागेल. लागते आमच्या दुसऱ्या धान्याला पण हा आम्हाला 5 पोत्याच्या वर कवा गहू झालं नव्हतं 20 गुंठ्यात. हा, ह्यांना 8 पोती गहू झालं शिवून. 18 किती? 8 पोती शिवून. 8.5 पोती 8.5 पोती झाली. शिवून जाईल. 18 गुंठ्यात. हा. ती काढ कुठं होईना. हा, अलरवाल्यानं अक्षरशः मिशन बंद केली. हा. दादा काय हे काढ कुठं होईना म्हणला. कार्ड सुद्धा मोडना. निदान बंद झालं. हा. इकडे बघा लुंबी सरस हा, खाली काढ झाड. हा, 9ला मशीन चालू केली, हा. 5ला बंद झाली. तरी सुद्धा त्याला ओसरलं नाही. उरकना कुठं इंजन बंद पडलं. काढच झाड वर. काढच झाड आणि हीच वापरलेलं सगळं. यासाठी वैदिकच सेंद्रिय वापर- खत. वैदिकच वापरलं. वैदिक हा हे दुसरं वापरलंच नाही. सेंद्रिय खत. SSMH. काल ऊन. SSM आणि ह्युमस गोल्ड सगळं वापरलं. वापरलं. म्हणजे त्याला काढ त्याचं राहिलेलं मिसनीतनं निघालेलं. हं. आम्ही 500 रुपये दिले एक जणाला. हं. आणि आमचं काढ एवढं रानात इसकट म्हणलं. हं. हे म्हणलं पेटवून टाकू. आम्ही म्हणलं पेटवायचं नाही आमचं. त्याचं खत आहे जे ऑर्गॅनिक वैदिकने आम्ही पिकले म्हणलं त्याचं पेटवायचं खत नाही, आहे. ती हं. खताचं आहे. हं. त्याच्यात लय कडक आहे म्हणलं. आम्ही ती वीस काढून दिले. 500 रुपये दिले एका माणसाला. जे आता गहू झाले की नाही त्या गव्हामध्ये काय बदल हो? एक नंबरचा गहू. मोठं लट गहू येतं. टप्पूरचे टप्पूर. पण ते काय झालं हं. पाऊस आल्यामुळं हं. जरा पांढराट वाण झाला. लाल नाही तर पिवळ उठल्या. हा हा हा, म्हणजे पावसात अडकलं जरा. पावसात गावलेलं होत्या. बाजरी गेल्या वर्षी आम्हाला 11 पोती झाली. बर, म्हणजे जे काय वापरल त्यात सगळ्या विक्रमी उत्पन्न. झाल्या. हा, सेंद्रिय वैदिक खतानं वैदिक मुळे झाले सगळं पीक ही वाढायला लागलं धान्य. उत्पादन वाढायला लागले. रान पोकळ झार आणि मका केली 3 गुंठ्यात 40 का 45 हजाराची मका झाली. 20 आणि 15 किती गुंठ झाली? 35 गुंठे. सगळी 40,000 मका झाली हा. सेंद्रिय खतामुळं. 1700 पहिलं येत नव्हतं काय. नेली. हा, माणसाने वाटणीला आलेला तुला मला भांडणं. एवढी कोणाची दादा मला देईन दादा मला आता द्यायची. चवीला होती हो, त्याला लई चवीला लागली. चवीला. असं पौष्टिक. तुकडा जित्रा ठेवत नव्हती. पुसून खात होतं. म्हणजे त्यातलं येणारं बियाणं पण चांगलं आलं, चारा पण चांगला झाला, आणि खाणाऱ्याला पण सुख आणि देणाऱ्याला पण सुख. आणि फायदा बी भरपूर. हा, म्हणजे हे कसं आहे बघा, म्हणजे खाणाऱ्याला पण सुख आहे, देणाऱ्याला पण सुख, आणि माती पण सुपीक राहिली. होय. मातीमध्ये काय बदल झाला? मातीमध्ये रान पोकळ झार होते. होते का नाही? होय होय हे आणि सेंद्रिय जमीन खतानं. भुसभुशीत राहत्या. जमीन भुसभुशीत. बंगला बाया लावल्या म्हणजे माग कडक झार लागत होतं. ही सेंद्रिय खत दादानं वापरल्यामुळं खुरप फका बका बका सरकते पुढं. अशा बाया म्हणायला लागल्या. बायका म्हणायच्या बांगड्या लावलेल्या. आलं का लक्षात? खरंय, खरंय. म्हणजे ही जी बोल आहेत ही जर तुम्हाला मी 500 रुपये देतो म्हणून खोटं बोला म्हणून तर तुम्ही बोलचाला का? नाही बोलणार. हा, खोटं कसं बोलू आम्ही? जे खरं आहे तेच रानातनी बोलताय. पण फरक पडला. पडलाय का नाही? होय. हा, आम्हाला हिरे बिरे ते टाकू देत नाही. नाही. आम्ही टाकत नाही. दांडला होता व्हायचा एवढा एवढा कुठला तर उरलेला इस्काटाय गेलं. हा, हि रागानच गेला ते आणून ठेवलाय तसाच पडलाय बघा एवढा. पडलाय. तसाच पडलाय, ती वापरलं नाही. शेडमध्ये पडलाय. मग ती वापरायची काय गरज आहे? काय नाही ती वापरून तर आज पण वाटवं झालं सगळं. झालं का नाही? झालं का नाही? हा. म्हणजे बघा,
ज्यानं चांगलं झालंय ते वापरायलाच पाहिजे आणि ते सातत्याने वापरायला पाहिजे. होय होय हे का नाही? होय. ज्या आतापर्यंत तुम्ही किती पिकाला वापरलं? बाजरी, आतापर्यंत बाजरी मका गहू मका, मका गहू गहू आणि हे डाळिंब आता आणखीन मका आहे आणखी. आणि केल्या हा आता तीच वापरले सगळं सेंद्रियच खत वापरले. वैदिकच वापरले. हो, हो, आता सुद्धा. सेंद्रिय नाही, आपलं वैदिक आहे. वैदिक सेंद्रिय वेगळं आणि वैदिक वेगळं. वैदिक म्हणजे बघा, सेंद्रियच्या केमिकलच्या नंतर वाटतंय लोकांना, केमिकल लय चांगलं वाटतंय, हा. खरं वापरतात काय? हा. आता तुम्ही वापरत, तुम्हाला केमिकल फुकट जर दिलं तुम्ही वापरचाला का? नाही वापरत. का बरं? नाही ती बाद लागते आम्हाला तो पीक बरोबर येत नाही. हा. आता तुम्ही वैदिक वापरलं, रानवाडा घेते ती एकदम वाढा कडक घेतली. आणि उत्पादन पण घडतंय. घडतंय. आता ह्यानं वैदिकनं काय होतंय? उत्पादन पण वाढतंय. वाढतंय, चारा पण चांगला येतोय होय. आणि जमीन पोकळ जमीन राहते. पण पोकळ राहते. पकड राहते. हे करायची आहे का नाही? खराय म्हणजे त्याचं आयुष्य वाढते ना मातीचं. होय होय होय. मग सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? काय वापरलं पाहिजे? असं सांगतो की त्या लोकांना सांगतोय सेंद्रिय खाती नेत जावा. वैदिक 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 वापरा. वैदिक खात वापरा, वैदिक खात वापरा म्हणतोय लोकांना. सांगताय का? होय होय सांगतो. वा. तुमचं ह्या वयात सुद्धा तुम्ही एवढ्या जोशानं सांगताय, होय. ह्यातच सगळी आम्हाला पोचपावती मिळाली. खरंय खोटं आहे? बरं आहे, बरं आहे, बरं आहे. तर आपल्या भागात जे काही साहेब डाळिंब शेतकरी आहेत, जे रोगानं त्रस्त झालेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मी त्यांना सगळ्यांना सांगतोय सारखं हा. ते म्हणते तुम्ही त्याचं काय SCT वैदिक करायचं? वापरा, माझ्याकडे या तुम्ही, हा. तुम्हाला मी सक्सेस करून दाखवतो. बर. नुसतं माझ्याकडे मी म्हणाल तसं करा, हा. मी तुम्हाला 100% सक्सेस करून दाखवतो. बर, तुम्ही एकही माणूस फेल जाणार नाही, जाणार नाही. पण त्या शेड्यूल नुसार तुम्ही काम केलं पाहिजे, हम्म. तरच होणार. मी एकटा म्हणून काय अजिबात होणार नाही. बरोबर. सांगणं वेगळं आणि करणं वेगळं. हा. जसं सांगेल तसं जर केलं तर हा. त्या झाडाला पण हुरूप येते आणि करणाऱ्याला बी हुरूप येते. होय, होय, आणि जे समोर जे दिसणारं चित्र आहे, हे काय तुम्ही आणून चिटकावलंय का? नाही, नाही, बोललेलं नाहीच की. हे काय दाखवता येतं का हो? नाही, नाही. बघा, एखाद्याला पेंटरला सांगितलं असं असं फळं काढून दाखव, तर पेंटर सुद्धा चुकल. चुकल होय. खरंय खोटं आहे? तो सुद्धा लांब लांब दाखवल, खरं हे फळ कसं लागले? एकदम चिटकून चिटकून लागलेला आहे ती. आता हे तर कमी आहे. अहो, हा. दुसरं बघा जाऊन त्यात घसरून जायचं. असंच आहे तर. हा. 14 डाळिंब 7 डाळिंब तरी काय तुटले. मी ती दिवशी गेली बघाय, फिरून बघितलं. हा. मी म्हणलं ती धुंदी डाळिंब कशी आहे ती रे, बघू दे मला. हा. हे का अशी झाली ती. मोठी लाट झाली ती. एका ठिकाणी एका ठ्याप्याला 19 लागल्यात, हा, तरी सुद्धा मोठी लाट झाली ती. 9 आहे ती एका ठिकाणी. हा. एका ठिकाणी 3, एका ठिकाणी 7, 8, 9 अशी आहे ती बघा आतनं बागत. घसाण लागल्यात सगळी. हा. बघितली मी त्या दिवशी त्यात. आता लेखाने एवढं चांगलं केलंय, काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला लय हवस वाटते. वाटतंय का? चाला येत नाही तर मी इथं पात्र येते वडत लंगड्या घालत. तरी सुद्धा यायचं इथं आलं की जवळ वाटतंय घरला. नाही पण इथंच असते, उन्हाची तानाची इथंच असते. घरला जावं वाटत नाही, समाधान वाटतं इथं. हा, कुठं गवत काढ, कुठं काय करते. कुडूक मुडूक असं नाही तर काम करत राहते, समाधान वाटत. म्हणजे आरोग्य सुद्धा आपलं काय होतं साहेब, शरीर चालतं राहते. राहतं हे बघा, करा. घरात बसले की माणसाचं शरीर राहील का चांगलं? नाही राहत. इथं राहिलं तर काय होईल? शरीराला ही मिळतंय चालना मिळते. चालना मिळते. गवत बघायला गेलो की नाही, हे झाड पलीकडचं दिसना झाले मला. खरं आत डाळिंब कसं आहे? डाळिंब आहे की चांगलं? हा, म्हणजे कसं असते बा, हिरा कुठं असतोय? हा बरोबर आहे की. हिरा कुठं असतोय? खाणीत असतोय. आत असतोय. आणि खाणीत काय असते? दगड असते. दगड असते. म्हणजे दगड धोंड्यामध्ये हिरा असतोय, तसे हे काय झाले, गवतानं काय केलं, त्याला प्रोटेक्ट केले. हा, केले. वरनं कोटिंग केले, त्याला कोटिंग. कोटिंग. त्याला रोगाला येऊ देत नाही. नाही. हे जर स्वच्छ केलं तर आपलं पण स्वच्छ होते. आपल्याला स्वच्छ, आपल्याला रोग येणार. हा. गावात पाहिजेच. गावात हे पाहिजे. तन दे धन. तनदी धन. हा हे बरोबर कुणी आहे. काय कुणी म्हण केली, मी तयार केली का? नाही, नाही पहिलीच आहे. पहिल्यापासून आहे ती. किती हा, पिढ्या पूर्वापार लागल्या? पिढी जात आहे ती. हा, हा. म्हणजे पहिल्या लोकांनी तन दे धन म्हणले, ते खरंच आहे. खरंच आहे. है का नाही? खरंय खरंय. म्हणजे हे जर आपण काढायला गेलो तर हे काय, ह्याला काय नारळ लागणार आहे का, फुल लागणार आहे का, फळ लागणार आहे? काहीच लागणार नाही. काय लागणार नाही. ते काय खाते? काहीच नाही. ह्याला जे नको आहे ते खाते ना. हो हो बरोबर. लक्षात आलं का? होय होय. घरात आपल्याला जर आपण मांजर नाही पाळलं तर उंदर धरणार कोण? बरं, मांजर धरणार ना. मांजर पाळलं तरच मांजर धरणार. आहे का नाही? होय. खरं कुठं आहे? जर खरं आहे. आपण जर नाही मांजर पाळलं तर काय होईल? उंदरात सुळसुळाट उठत. होणार. मग ते डोक्याला ताप आहे का? ताप आहे. आहे का नाही? हा, म्हणजे हे निसर्गाचे सगळं चक्र आहे. घरातनं वेळच पाठवा. हा निसर्गाचं चक्र काय म्हणते? हा. आपण मराठी शाळेत शिकवलं बघा, हा. पाला खाते किड्याला आणि किडा पण कोणाला तर खातोय. एक जण एकामेकाच्या ह्याच्यावर अवलंबून आहेत सगळी. बरोबर आहे. सगळे अन्न सकाळी जी म्हणतात ना, अन्न सकाळी हे ह्याच्यावर सगळे चाललेले. हा. रोग जरी आला तर ह्या गवतावर बसतो, एकावर येऊ देत नाही. नाही. ढाल आहे काय हे? हा. ढाल. युद्धाला चालला तर ते काय घेऊन जातो आधी? ढाल घेऊन जातो. तलवारीचं काम कमी आणि ढालीचं काम जादा. जादा असतं. खरंय खोट आहे? तसं हे गवत काय करते? ढालीच काम करते. खरंय का नाही? खरंय खरंय. मला एक आणि बोलायचं होतं, कारण मी
हाट लावल्यापासून हम्म. ते जुने व्यापारी ते नाही हा जुने शेतकरी इथले हा प्रॉपर असलेले बर ते म्हणायचे अरे बाबा तू ह्याच्या नादाला लागू नको, ही काही सक्सेस होत नाही, बर तू बिनकामाचा बुडशील, हा तू काय ह्याच्या अजिबात नादाला लागू नको, 100% बुडशील, हा. आमचं ऐक, हा. आम्ही सांगाल तसं कर. हा मी म्हणायचो माझं काय होईल ते होईल, पहिला डाव भूताला, हा माझं असंच वाक्य असायचं त्यांना, पहिला डाव भूताला भूताला पहिला डाव भूताला, काय होईल ते होईल. बर झाडं लावल्यापासून मला म्हणते, पण मी कोणाचं ऐकलं नाही, बर कोणाचंच ऐकलं नाही. हा आणि मला तर काय त्यातला अनुभव नाही शेतीतला, हा शेतीतला बी नाही, डाळिंबाचा बी नाही, कशाचाच नाही. बर तरी पण म्हटलं करायचं एसीडी वैदिकवरच करायचं, मग आता आणि डाव एकच कशाचा नंबर झाला करायचं म्हटलं. आणि आता 30 शेतकरी येऊन बघतात की हा पहिला 1 नंबर केलं बरं का. हा आणि पहिलं ज्यावेळेस सेटिंग झालं ना हा त्यावेळेस म्हटले 20-25च्या वर एक फळ ठेवू नको, तुझं फळ 150च्या पुढे जातच नाही. जातच नाही. मी म्हणणार काय पहिला डाव भूताला, काय होईल ते होईल, प्रत्येकाने काय सांगितले त्याला उलट हा. सांगायचं पुला डाव भूताला. पहिला डाव भूताला, हा. बाकीच काय बोलायला नाही. मला किती बी नुकसान होते, हा मी नुकसानीचं बघत नाही, काय नाही. हा पहिला डाव माझा भूताला, हा कसं बी होती म्हटलं मग माझं. आता ही भूत कसं मग झालं आता बघून चकारतात की चकारलं का नाही चकारतात सगळं. त्यांच्या डोक्यातलं भूत गेलं असं सगळं येत नाही, त्यांच्या डोक्यातलं भूत घालवायसाठी मला हे होता, कॉन्फिडन्स होता. हा मला 100% कॉन्फिडन्स होता की ही 100% होणार, होणार आहे 100% साईज होणार. हा सगळं जेवढं आपण खायला देईल तेवढं त्या झाडाला आपण का नाही द्यायच, हा ते आपल्याला झाड रिटर्न देतच, देतेस देत नाही असं बघा होत नाही. माती असू द्या माती कसली गांडूळ म्हणते ती का हा ती दानव, हा ती कुठं बी उकारलं तर ती बघा दानव आहे तर बारकी चापाच्या पिला असल्यावर ती लांबडीची ती अशी- गांडूळ गांडूळ एवढं आहे. हा ती म्हणते तर- एक इतीच्या मापाचा आहे हा हा. ती का म्हणतात असं दानवेवाने, हा ती म्हणते तर ही तो कुठं आणून पेरलंय, ती म्हणतो मी आणून सोडलंय. सोडते कशाला ती आपोआप जन्माला आले ती तयार झाले हा म्हणजे कसं असते आपला बोलतो आडवं व. हा काय म्हणतो त्यांना माझे आता हे म्हणजे गावात काढून टाक, गावात चांगलं नाही. हा अरे गावात म्हणजे माझं संरक्षण आहे, हा आणि माझं आत का नाही 24 आवर्स काम करणारे शेतकरी, माझं कामगार कंटिन्यू काम करणारे काम कामगार करायचं आहेत. गांडूळ आहे ती गांडूळ हे हा. 24 तास 24 न तास. झोपणारा प्राणी कुठला तर गांडूळ गांडूळ. का बरं झोपत नाही तर शेतकऱ्याची शेती मालकाची शेती सुपीक व्हावी, पीक व्हावे म्हणून माती ते- भुसभुशीत व्हावी म्हणून ते रात्रभर झोपत नाही, दिवस रात्र ती काम करते. काय करते वर खाली करते, वर खाते काय ते पाला पाचोळा खाते, दुसरं काय पाला पाचोळा खाते आणि तुम्हाला ते सोनं देते, सोन्यासारखं खत देते. होय होय म्हणजे एवढं जर फुकटचा जर आम्हाला कामगार मिळत असेल, हा, तेच 24 आवर्स एक मध्ये एक व्हिडिओ बघितला होता मी, एक गांडूळ किती काम करतो, 12 तास ट्रॅक्टर चालवा तेवढा एक गांडूळ वर्षभरात काम करत असतो. हा किती एक गांडूळ एक गांडूळ. आपल्या रानात किती गांडूळ आहे तो होय. मोजायला एवढं गांडूळ आहे. हा थोडं एवढं उकारलं का एवढं मिळतात, हा. 5-6 एका टायमाला निघते ते. येते ती म्हणजे असंख्य आपल्याकडे काय आहे ते काम करायला आले. काम करायला म्हणजे हे जर आपण केमिकल वापरलं तर काय होईल, ते सगळं मरून जातील, हा. रासायनिक टाकलं तर मरून जाणार. मरून जाणार. आता एक मध्ये व्हिडिओ बघितला होता बघा, हातावर गांडूळ घ्या आणि त्यावर 4 दाणे युरियाचे टाका, काय होतील, तडफडून मरतो तो, एका सेकंदात गांडूळ मरून जातो, तडफडून मरतो. मरतो आहे की नाही. गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे का शत्रू आहे, मित्र आहे. मित्र आहे. आपल्या गावाचे जर मित्र सगळे मारून टाकले तर काय होतील, शत्रू निर्माण होणार. शत्रू निर्माण होणार. जसं आपल्या गावाचं चित्र आहे तसं आपल्या मातीचं पण चित्र आहे. खरं आहे खोटं आहे. होय होय म्हणजे हे चित्र बदलायची ताकद कोणाकडे आहे, शेतकऱ्यापाशीच आहे. शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांनी स्वतःपासून सुरुवात केली तर ते होणार आहे, नाहीतर होणार नाही. म्हणजे स्वतःपासून जर बदल केला तर ते बदल घडतोय, नाहीतर अन्यथा घडत नाही. आता जी शेतकरी तुम्हाला नावं ठेवत होती त्यांची परिस्थिती काय हो, ते आता तोंडात बोट घालून जाते. हे सांगितले का नाही झालं, एक नाही हे केलं ते करून दाखवलं, करून दाखवलं हे का? करून दाखवलं. हा सक्सेस झालं. हे लगा काय पण करतंय लगा, हा हे लगा 100% सक्सेस झाले पाक. म्हणजे वैदिकवर प्रेम करायला लागते. हा. वैदिक शेती ही येड्या गाबाळ्याची शेती नाही, त्याला समर्पण प्रेम करावं लागते. कुठली पण गोष्ट असेल त्या गोष्टीवर तुमचं प्रेम असेल तर ती गोष्ट तुमच्यावर पण प्रेम करते, नाही ते करत नाही. म्हणजे ते झाड असू दे, प्राणी असू दे किंवा मनुष्य असू दे. खरंय खोटं आहे. बरोबर. ओके. तर तुम्ही गावातल्या लोकांना मार्गदर्शन पण करताय आहे की नाही. करतोय. तर तुमचं नाव, गाव, पत्ता आणि मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा. माझं नाव बापूसाहेब दुरा देवडकर, हं. गाव निंबोडे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगला, सांगली. चांगली. आता जी चर्चा झाली अतिशय समर्पक म्हणा, जे काय आपण केलंय, जे सत्य परिस्थिती धरून केलेले जे आहे ते मातीची परिस्थिती म्हणा, हे आता बदल झालाय. आणि असा जर बदल कंटिन्यू जर आपण केला तर ह्या माळावर आपली जी 70 एकर जी शेती आहे ती सगळी सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. खरंय खोटं आहे. शेवट करायची जो सगळी शेती केली तर आपल्याला नोकरीची गरज नाही नाही.
ही जी शेती हा व्यवसाय म्हणून करायला पाहिजे. म्हणजे त्याची गुंतवणूक सुद्धा त्या पट्टीत असते. कुठला पण व्यवसाय असतो, तुमची पानपट्टी असू द्या साहेब, त्याला लाखानं गुंतवणूक करावी लागते, माल भरावा लागतोय, त्याचं भांडवल म्हणजे स्ट्रक्चर तयार करावं लागतंय. तसं हे जे स्ट्रक्चर आहे हे पहिलीची गुंतवणूक आहे. सुरुवातीला तुम्हाला लोकांनी म्हणले असतील की बाबा लय खर्च केलाय, अफाटा खर्च केलाय, हे आपली गुंतवणूक होती. म्हणले ते म्हणणारच घेऊ. बरोबर आहे का नाही? अहो याला मी झाकायला म्हणतो लागतील लाख स्वतः. रुपये. बर स्वतः वडील बोलतोय बर तुम्हीच म्हणत होता. एवढा खर्च कशासाठी करतोय हा मी म्हणाय पेट्रोल हा ती म्हणायला नाही खर्च केल्याशिवाय पुढचं उत्पन्न निघत नाही. बर ट्रॅक्टर घेतला, सगळं केलं. सगळं बर ट्रॅक्टर आता हे. आता तुमचं मत काय आहे? आता 1 नंबर 101% माझं मत समाधान वाटायला लागले. म्हणजे खर्चापेक्षा 4 पट झाले. झालंय. बरोबर आहे का होय, नाही? होय, बरोबर आता आहे. खर्च करायला काय वाटते का शेती? हा? आता खर्च खर्च करायला केलेला काय दुःख आहे का? आता काय किती बी घाल म्हणणार जास्त मी पण. आहे का नाही? हा. हा असं म्हणजे आहे. असं पाठीमाग पाठबळ असेल हा, तर पाठबळ आहे. करणाऱ्याला सगळं काय होतंय, हौस येत्या. हौस येते, येते का बरोबर. नाही? वरच्याला बी, हा. हा म्हणजे पळ म्हणणारा पाहिजे हो पळ. तर ते पळणार. हा. नाहीतर एक जण पळत असते आणि एक जण ओढत असते, हा, त्याचा काय उपयोग आहे का? त्याला नाही उपयोग. त्याचा काय उपयोग नाही. त्याचा नाही. आम्ही म्हणतो की तुला बरं नसतं बाबा, लय धावपळ करत जाऊ नको. शरीर साथ देत नाही हा. तरी सुद्धा त्यांनी काम केले. केले. बघा इच्छाशक्ती असल्याशिवाय ती होत नाही. ओके अहो थँक्यू. सारखा बागत आहे. हा तुम्हाला सारखा बागत दिसणार आठ कुठलाही माणूस म्हणेल बापू बागत आहे. बागतच आहे. बागतच आहे. बर संध्याकाळी जेवाय आला तर येतो, हा एवढ्या नाहीतर झाडाची 8-9 वाजेपर्यंत बागतच असतो. आहे ना? कायम हा कायम. म्हणजे सकाळी यायचं. हा. सकाळी पहिली चक्कर 6लाच असते. 5:30-6 उजडलं म्हणले की राहणार. पहिले उठलं म्हणलं बाथरूमला गेला का राहणार झाला. हा माग मोर बघतच हे नाही. काय झाले बघा, ज्या लहान पोरासारखं जपलंय त्याला लहान मुलापेक्षा जादा म्हणा. जादा म्हणून ते बाळ आपल्याला सोडून जात नाही. नाही. आलं लक्षात? हो नाही हे कराय. सर नमस्ते, तुमचं नाव सांगा सर. मी तानाजी बापू जमले, गाव विरळी, तालुका मान, जिल्हा सातारा. सातारा. बर एसटी वैदिकची बाग बघण्यासाठी हा. हे देऊळ त्यांच्या मी बागेवरती आलेलो आहे. बर मी स्वतः एसटी वैदिक गेली 5 वर्ष झालं वापरतो. वापरताय कुठल्या पिकाला? मी पिकाला बी वापरतो आणि जनावरांसाठी मिल्क सॉइल चार्जर पण मिल्क वापरतो. चार्जर पण वापरताय. बर हा. बर. मला रिझल्ट इतका खतरनाक आहे का नाही सर, हा हा तरी पण हा. मी माझ्या मित्रांना इथं घेऊन आलो की बाग बघायला जायचंय बाबा. सातारा जिल्ह्यात तुम्ही इथं प्लॉट, सांगली जिल्ह्यात प्लॉट बघायला बघायला आलोय. म्हणजे काहीतरी वेगळं पण आहे म्हणून तुम्ही इथं आलेला 100% आहे. वेगळं आहे. या व्यक्तीला शेतीचं 0 नॉलेज असताना हा. जर आज 500-600 साईज असेल, पहिल्या पिकाला पहिल्या पिकाला 12 महिन्याच्या आत फळ धरून हा. इत्रेल मारून हम्म. आज 100+ सेटिंग आहे हम्म. आणि साईज 500-600 आहे. हे फक्त बघण्यासाठी हम्म. मी इथं आलोय. रासायनिक शेती मी याच्यापूर्वी करत होतो, पण मला एक अनुभव आला की हे जे राहुल सर आहेत ना, हम्म. हे खरंच हम्म. की बाबा 1 रुपया शेतकऱ्याचा कुठेही वायफट जाऊन देत नाही हा. आणि कुठेही त्यांच्या आणि कंपनीच्या किमतीमध्ये 1 रुपयाचा फरक येत नाही, तफावत नाही. हा तफावत नाही. आणि जे शेतकऱ्यांना आवश्यक आहे हम्म. तेवढंच देणार. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी की सर, हम्म. मी एवढ्या लांब आलो म्हणजे ह्या शेतकऱ्यांना 0% अनुभव आहे, बरोबर. पण आज शेती बघितल्यानंतर वाटतंय की त्यांना 100% अनुभव आहे. अनुभव आहे. खरंच शेतकऱ्यांना अनुभव नाही असं जर बघून यांचं ऐकून जर शेती केली हम्म. तर तो कोट्याधीश झाल्याशिवाय राहत नाही 5 वर्षात. अगदी बरोबर, अगदी ही बरोबर. मला म्हणजे अगदी जवळून जवळनं तुम्ही बघितलं, समाधान बघितलं. वाटतंय का नाही. हा. खतरनाक. साहेब हे आता जर झाडा बघायला गेलो अगदी तळापासनं ते शेंड्यापर्यंत एकच झाड नाही सांगत मी. आणि सगळी ही गारपिटीने ही झाडं पूर्ण उद्ध्वस्त झालेली, हा. पुन्हा झाडं उभं राहून पुन्हा साईज घेतल्या. ही सगळ्यात साहेबांनी काय महत्वाचं आहे. केलं, ज्या वेळेला गारपीट झाली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी 20 लिटर सॉइल चार्जरचं हँड ड्रिंचिंग केलंय. किती? Handling केलंय त्यांनी 20 60 गुंठ्याला 20 लिटर. साहेब अखंड सीझनला लोक 20 लिटरचा कॅन संपवायचं धाडस करत नाहीत. म्हणजे हे जे होतं हे अगदी धाडसाशिवाय चित्र दिसत नाही. हे अगदी त्रिवार सत्य आहे, लक्षात आलं का? आणि हे जे चित्र दिसायसाठी ह्याने पण काहीतरी आपले कष्ट घेतलेले आहेत 100% आणि त्या पद्धतीने त्यांनी पैसे लावलेले आहेत. बरोबर. शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीती असते. शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीती काय असते, आम्ही घालतो त्याचं आउटपुट निघतो की नाही. निघतो की नाही. खरंय कुठं आहे? हे तर कसं आहे बघा, इथं अगोदर गुंतवणूक करावी लागते, नंतर पैसा घ्यावा लागतो. आणि बऱ्याच सर शेतकऱ्यांच्या बोलण्यातून असं येतं की हम्म. ज्यांना अनुभव नाही तेच आपल्याला शिकवाय जाते ती. हा. आणि माझ्या एक बघण्यातून असं आहे की ज्याला डाळिंब बाग नाही किंवा कोणतीही प्रकारची माहिती नाही, हा. तो माणूस आपल्याला ज्ञान देतो, आपण त्यांचं ऐकून आपलं घर जाळून घेतो. हा. जे रासायनिक दुकानदार असतील, कोण असतील, ते बघ, आपण सुद्धा कोणाचं नाव घ्यायचं नाही, परंतु बऱ्यापैकी स्वतः स्व अनुभव महत्वाचा आहे. स्व अनुभव लय महत्वाचा आहे. हा.
एसटी वैदिक वापरणारी रासायनिक दुकानदार पण आहे ती, हो अगदी पण बरोबर. ते शेतकऱ्यांना सांगत नाही ती. हा. पण ते बाकी एका वर्षात आपल्याला विकून बंगलं बांधून रिकाम राहते ती. बरोबर बरोबर अगदी हे बरोबर. म्हणजे प्रत्यक्ष अनुभवलेली मी गोष्ट आहे, हं. तेच मी तुमच्या समोर सादर सादर करतो. करताय. आता हे जी प्लॉट बघून साहेब तुम्ही आता प्लॉट पूर्ण फिरून बघितला हो बघितलं. तर ही दिसते बघा, हे आता बाहेरनं काही दिसत नाही, झाडापेक्षा आणि गवत बसल्यानंतर मोठं आहे, कळतंय. परंतु इथे सुद्धा आपण बसताना पूर्ण स्वच्छ करून बसलोय की बसता तरी यावं व्यवस्थित म्हणून. बागत दोन एवढं असताना सुद्धा अगदी माल कसा आहे, अगदी कोटेड आहे होते. है की नाही, जशी ढाल असते बाहेर मुळात राम सरांचं म्हणणं आहे की तुम्ही तण काढायचंच नाही बागेतल्या, हातच लावायचं नाही. कारण तण काढले की तुमचं जे पोषक कीटाणू आहेत ती जाते, आणि जी बुरशीनाशक आहे जी नको आहे ती सगळे जवळ होते. ती जास्त येतात. बर असं तण नको ते देई जवळ धन. तण राम देई सरच धन म्हणते ते. है की नाही. तण देई धन. तर राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली, तर तुम्ही राम सरांना काय संदेश द्याल? राम सरांना खरंच मी भगवान मानतो बरं का, हा की त्यांच्या टेक्नॉलॉजीमुळे मी गेले 5 वर्ष झाली शेती टोटली ऍसिड वैदिकवर करतो. बर 2800 रुपये गहू असताना मी 4000 रुपये गहू माग लागून त्यांनी माझ्याकडनं नेलेला नेलेला आहे. आहे. आता माझ्याकडे 9 क्विंटल मधला फक्त 2च क्विंटल गहू शिल्लक हा. आहे, ती माझ्या घरी खायला मी ठेवलेला आहे. ते पण जबरदस्तीने ठेवलाय तुम्ही. आणि माझी म्हैस सॉइल चार्जर वर मिल्क मिल्क चार्जर वापरायच्या अगोदर हम्म. 3 वेळा भरवली तरी गाप जात नव्हती. हा पण मी गेले 2 वर्षात एकदा सिमेंट भरलं किंवा रेडा दाखवला हम्म. तर म्हैस पहिल्याच वेळेला गाप गेलेली आहे. 3 ते 4 लिटरनं पहिल्याच वेळेला हा. दूध वाढलंय. बर म्हणजे आम्हाला काय माहित नाही राम सर ही कोण आहे, पण त्यांचा आम्ही व्हिडिओ बघतो बर आणि ह्या सरांचं राहुल सरांचं मी मार्गदर्शन घेतो. बर हा आज ही साहेब म्हस हा. एका टायमिंगला 10 लिटर दूध देते देती बद्दल एका तर 85 एक लिटर रुपये. 1 लिटर दुधाचा दर काय? 85 रुपये. मला 70 रुपये 75 रुपये देते ती, कारण ती चोरगिरी करते ती बर ती फॅट बीट आणते ती. बर आपल्याला 70 रुपये धरू साहेब आपण. दूध किती म्हणजे मी झालं फिक्स 75 रुपये देतो. देतोय दूध किती म्हणला? दूध 10 लिटर जाते एका 10 वेळेला. लिटर आणि 2 वेळेचं 2 वेळेस 16-17 लिटर जाते. 17 लिटरचे 70 रुपये किती झाले? एकच म्हैस आहे. एकच मस आहे. बघा लोकांच्या गोट्यात 5-5 म्हशी असते त्या, तरी सुद्धा एवढं दूध निघत नाही. एकच पाळावं, खरं हत्ती पाळावा आणि त्याला पोषण सुद्धा हत्तीसारखं मिल्क झालं. चार्जर मुळे साहेब काय हा दावणीत पेन ठेवत नाही ती, चारा ठेवत नाही ती, काय नाही. हा आणि वरटणार सुद्धा नाही. शांत आहे एकदम. एकदम शांत. हा म्हणजे जिथं वरडतंय तिथं, जिथं दंगा होते तिथं तुम्ही समजायचं मासे तिथं काहीतरी बसणार घोळ नाही, चालू आहे. गोचिड बसणार नाही, तुम्हाला कधीच काय दिसणार नाही. असं कधी झालं का तुम्ही एसीटी वैदिक वापरलं आणि तुम्ही फेल गेला? नाही नाही नाही. एसीटी वैदिक वापरलं तुम्हाला रिझल्ट आला नाही? असं अजिबात होतच नाही. आणि जर कोण म्हणत असेल हा. आपण 100% मानत नाही. हा त्यात कारण तुम्ही विश्वास कोण आपण ठेवणार? अनुभवतोय गेले 2 वर्ष 3 वर्ष हा. पहिल्यांदा मी शेतीवर रिझल्ट घेतोय. हा. आज ही माझी शेती आहे ना साहेब, हा. मी कडवा जनावरांना करतोय 1.5 परस उंच आहे. बर आणि दुसऱ्यांची 2 पाणी होती तेव्हा मी एकच पाणी देतो. हा म्हणजे पाण्याची पण बचत होत्या. 100% SCT जमीन भुसभुशीत राहते का? तर 100% राहत्या. म्हणजे जमीन आपण जिवंत ठेवून उत्पादन काढतोय. नांगाल सर मध्ये बाण नाही दोघांच्या मध्ये. हा त्यांच्याकडे ढेकळं एवढी मोठी निघते ती, आमच्यात ढेकळच निघत नाही. हा साहेब ही जी चित्र आहे हे एसीटी वैदिक शिवाय शक्य नाही नाही. नाही. ह्याच्या अगोदर मी दुसऱ्या पण कंपनीचं वापरून बघितलंय, हा पण रिझल्ट नाही. नाही नाही. फक्त कसं आहे साहेब, कंपन्यांच्या नावाखाली विकले जाते आणि बरोबर. शेतकऱ्यांना 100% गंडवलं जाते. राम सर हे स्वतः आणि शेतकरी गंडतोयच. राम सर हे स्वतः शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालू केलेलं हे तंत्रज्ञान आहे. हे कंपनी नव्हे, हे तंत्रज्ञान आहे. शेतकऱ्यांनी लोकांचा शेतकऱ्यांसाठी उद्धार चालू केलेलं तंत्रज्ञान. जो कोणी मार्केटिंग वाला येतोय हम्म. प्लॉटवर, हम्म. तो म्हणतो ही औषध मारा ते औषध मारा, पण त्यांचं काम काय चालतं की हे फक्त रोगाव काम करतात. अगदी बरोबर. हे जमिनीवर काम करतच नाहीत. नाही पण तुम्हाला जर खाल्लं ताकदच नाही भेटली तर तुम्ही झाड निरोगी राहू शकत नाही. बरोबर. पण रोगावर तुम्ही काम करून किती काम करणार आहे? हा रोग बरा दुसरा रोग उभा राहतो परत. अगदी बरोबर. बर ती एक औषध मारायचं, ती एक औषध मारायचं तुम्हाला 10 ml बाटली पडते 1000-2000 रुपयाला. हा त्यापेक्षा एसीटी वधिक तुम्ही मातीवर काम करा, तुमचं झाड ताकदवान झालं, तुमचा रोगच येत नाही. येतच नाही. असं आहे. आता माझी 570 झाड आहे ती 570. 570. हा आम्ही लावायच्या आधीपासून राहुल सरांकडनं आपण घेतो मार्गदर्शन. बर आतापर्यंत आपण बागेत एक कण सुद्धा रासायनिक टाकलेलं नाही. नाही जे काय ते टोटल एसीटी वैदिकचा डोस चालू आहे. अगदी बरोबर. आता माझी झाडं 10 महिन्याची आहेत, पण हा. माझ्या छातीवडी तीनदा छाटून छाती एवढी झाली. छातीवडी झाड आहे ती माझी. बर हा असा बुंदा आहे झाडांचा. हा. आता मी अजून ठरवलं की मी आता लवकर धरत नाही, पण फेब्रुवारी मध्ये 18 महिने पूर्ण होतात. त्याला पण वेळ दिला पाहिजे, झाडाला सुद्धा वेळ दिला पाहिजे. विषय येत अगदी नाही, झाडाला बरोबर. पण वेळ दिलाच पाहिजे. दिलाच पाहिजे. तेव्हा आपल्या मनासारखे ते ते फळ देणार. हा
अहो ही बाग आता बघतोय का आता ही 10 महिन्यात धरलेली बाग आहे. हा. आता ही 17-18 महिन्याची बाग आहे. हा पण ह्या झाडाला ताकद जी खाल्लं भेटते आज ह्याला जवळजवळ 25-30 किलो प्लस माल आहे. हा माल वरून दिसत नाही, खाल्लं वाकून बैठलो माल आला की माल आतमध्ये दिसत, माल आणि हे सगळं कळतंय. बर असं आहे. मग ही कमाल जी आहे का ना ही एसिडी आता झाड रेस मध्ये दिसतंय तुम्हाला अजिबात नाही. ज्यावेळेला माल हार्वेस्टिंगला येतो त्यावेळेला झाड बाग केमिकलचं बाग कशी असते, वीक असते, पिवळं पडते सगळं, आत आकसून घेते सगळं. हिरवीगार आहे आणि परत जी शेंडा आणि त्याला फेकत नाही, काय साहेब नाहीये. chemical अजून साहेब याला कळी येते, हा. अजून सेटिंग होते. म्हणजे ह्या फळाला त्याचं अन्नद्रव्य देऊन त्याकडे शिल्लक राहते, राहिले. म्हणून ते कळी काढायला लागले, काढते. म्हणून ते शेंडा काढायला लागले. हे आपल्याला ह्यातनं सिद्ध होते. रासायनिक पेक्षा माझं सरळ साधं मत आहे एसीटी मध्ये वापरा. तुम्हाला देवान दिलेली देणगी आहे, हा. रामसरांनी निर्माण केलेली आहे, हा. त्याचा फायदा घ्यावा आणि थोड्या पैशामध्ये कमी असं नाही की कमी पैशात. अहो, रासायनिकला 4 लाख खर्च आला असा या बागाला. हा. ही बाग 2-2.5 लाख आणि ती शेवट पण हातात राहते का? ती बी गॅरंटी नाही हा, कशी राहील की गॅरंटी नाही, हे पहिला मुद्दा. ही जर बाग रासायनिक असती ना हा. त्या पावसाळ्यात झोपली असती, काढूनच त्याच वेळी टाकायची. काढून टाकायला काढूनच लागले. टाकायची. बरोबर अगदी कारण झाडच ताकद नाही तुमच्या. बरोबर. अहो ही कव्हर करणं म्हणजे सोपं नाही. तुम्ही सांगा की ह्याच्यावर आता डाग आहेत का नाही, ही लय कव्हर केलेलं आहे. गाराचं डाग अगदी आहे. गाराचं डाग, गार कुठून cover पडते हो? केलेलं त्यांनी. गार किती किलोमीटर वरून पडते, त्याचा काय हिशोबच नाही. काय स्पीड न पडती, ती जर टकोऱ्यात पडली तर काय होते ते आपल्याला माहित आहे. त्यात जर रासायनिक बाग असती ना हा. एक ही डाळिंब राहील नसते शिल्लक, फुटून गेलं असं कवाच. चल फुटून नासून गेला म्हणजे हिची साल सुद्धा काय झाली, जाडचे झाड आहे झाड आहे, त्यामुळे- कडक साईज आहे. आणि ती काय झाली बघा, ती जखम जी आहे ती भरून आली सगळी, हो. भरून आली. व्यापाऱ्यांचं त्या प्रतिक्रिया होती, केमिकल जे प्लॉट आहेत ते गारपेटीमध्ये सगळे संपुष्टात आले. हो, झोपलेलेच आहे. साहेब ह्या वर्षी आता 1 जुलै महिना चालू आहे का नाही, हो. जुलैमध्ये दर वर्षी 60 ते 70 रुपये डाळिंबाचा दर असतो. का तर ही आंबा कधी चालू होतो साहेब, एप्रिल मेला चालू होतो, मार्च एप्रिलला चालू होते. आंबा हा फळांचा राजा, राजा, बरोबर. वर्षातनं एकदा येणार पीक. खरंय कुठं आहे, आंबा ज्या वेळेला मार्केटला असतो त्यावेळेला कुठल्याही फळाचं रेट राहत नाहीत. ह्या वर्षी डाळिंबाचं रेट टिकून आहेत, याचं कारण गारपीट मालच नाहीये मार्केटला, मालच झाली नाही. नाहीये. ज्याचं झालंय त्याचं वातावरणात सगळं पुसून गेले. पुसून गेले. आणि ह्यांनी जे काय पिकवलं हे प्राकृतिक दिलेलं आहे, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे. आणि तुम्ही डाळिंब खाऊन बघितलं का? डाळिंब टेस्ट आताच खाल्लं, हे एवढं टेस्ट. गोड डाळिंब लागतंय. हाताला साहेब मी मगाशी खाल्लं, हाता मला 2दा धुवावा लागला, एवढा चिकट झाला होता चिकटपणा हात. आहे. हा गुळमट एवढं गुळमट आहे ते. गुळमट. खरंच जर शेतकऱ्यांना हम्म. कर्जमुक्त व्हायचं असेल आणि मोठा पैसा कमवायचा असेल हा. तर एसटी वैदिशिवाय पर्याय नाही. नाही नाही, अगदी बरोबर. एकदम म्हणजे आणि आपल्याला साधा माहिती सोपा आहे पर्याय आहे. त्रिवार सत्य हे. ह्याला काय हो, विद्या बोलायची. आणि विशेष म्हणजे काय माझ्या बघण्यात असा विषय आहे की जो शेतकरी म्हणतो ना मला जास्त नॉलेज आहे हा तो नेहमी डबऱ्यात जातो. अगदी आणि बरोबर. जो शेतकरी म्हणतो ना मला काय कळत नाही, तुम्ही मला सांगा, मी ते प्रमाण चालतो. जो शेतकरी व्यवस्थित कमवून बसतो. म्हणजे स्वतःच्या बुद्धीने केलेली शेती ही तोट्यात नेते. तोट्यात नेते. आणि एखाद्या शहाण्या माणसानं त्याला कारण आहे हा. ना, त्याला कारण काय माहिती हा. का, शेतकऱ्याची बुद्धी पहिल्यापासून ही रासायनिकवर चाललेली आहे. चाललेले हा असं आहे. बरोबर. आणि त्याला तुम्ही सांगितलं ना हे टाक चांगलं, तुम्ही आता एखाद्या दारोड्याला म्हणलं का नाही हा. ही 90 पी तुला पिणार आहे, पण त्याला 1 ग्लास दूध पाजा तिला उलट्या जुलाब करणार आहे. अगदी बरोबर. त्याला ते पचतच नाही. त्याला कारण ती आहे. म्हणजे हा. तुम्हाला सकस खा म्हणलं की तुम्हाला ती पचत नाही हो. पचत नाही, हा. तुम्हाला दारू प्यायची सवय आहे. हा. मग शेतकऱ्याला काय झालंय, ह्या जमिनीत दारू आता सवय झाली आहे, त्यामुळे ती जमिनीची नासाडी केलेली आहे. हा. आणि त्यांना ती सांगून पटणार नाही. हा ज्यावेळेस तो असतो किंवा एखाद्या ह्यांच्यासारख्याचं बघतो हा. निवडकरांसारख्याचं, हा. त्यावेळेस त्याला वाटतं आयला आपण कुठेतरी चुकतोय, मग ह्या मार्गाने आपण गेलेलं चांगलं आहे. चांगला आहे. हा पण ती त्याचं नुकसान ठेच लागल्यानंतर तो जागा होतोय. बरोबर, अगदी बरोबर. असं आहे. त्याला आपण तुम्ही जाऊन सांगा एखाद्याला असंच करतो, आणि ह्यांना सुद्धा बरेच शेतकऱ्यांनी नावं ठेवलं होतं. 100% ठेवते प्रत्येक हा. शेतकऱ्यांनी झाडं लावल्यापासून अहो, आम्हाला म्हणते येत तिथं नाही, येत नाही, येत नाही. की तुम्ही ही काय टाकत बसलाय, का ही टाक, युरोपाविन टाक, हा. त्याला स्लरी डोस दे, हा. ही सोड, ती कर. हा. अहो सर एक काय औषध मारूस तर त्यांचं पुढचं औषध तयार तयार असतं. असते. तयार त्यांना असते. आणतानाच 2-3 फवारणीचं त्यांचं औषध नुसतं आणा. ऐकले हो साहेब करायचं म्हणायचं हा. आणि लगेच या गाड्याला फोन करायचा, बाबा साहेब काय करायचं सांगा, म्हणजे तुम्ही सोडा, संपला विषय. बरं मुळात सोडायला त्या झाडावर काय रोगच नाही, नाही तेव्हा तर काय सोडायचं द्या, काय? का फवारा द्या. त्याला औषध एकदा द्यायची बेसन गरजच डोस नाही दिला आणि सॉइल चार्जर कंटिन्यू असेल तर त्याला काही संपला गरजच विषय. नाही. इतर काय ह्याची खरंच काही गरज नाही. करायची गरजच नाही. साहेब तुम्ही किती दिवसाला फवारी मारली हो बागेला, खरं सांगायचं? 15 दिवसात 20 दिवसात कधी मारा, मागचा फवारा मारला 5 तारखेला. कुठल्या 5 तारखेला आज तारीख किती आहे? 6 महिने सरासरी सांगा किती फवार झाले. जुलै आहे आज. 1 जुलै म्हणजे शेवटचा फवारून किती दिवस झाले? 5 तारखेला 26 दिवस झाले. अजून 4 दिवसांनी 26 दिवस झाले साहेब, एक फवारा नाही. आणि वातावरण 6 महिन्यात किती Totally मारले? दूषित आहे, दूषित आहे, दूषित आहे. चिरचिर पाऊस आहे. आणि ह्या वर्षी टेम्परेचर किती होतं बघा, 41-42 ला टेम्परेचर 43 पण गेलं इथं. गेलं होतं, आहे का नाही?
म्हणजे तसा आटपाडी तालुका तसा दुष्काळी पट्टा आहे, टेम्परेचर भयानक असते. मान बी दुष्काळीच पट्टा आहे, सगळीकडे टेम्परेचर एक समान आहे आमचं. म्हणजे एवढ्या दुष्काळात सुद्धा जर उत्पादन घ्यायचं आहे तर त्याला प्राकृतिक पोषण दिल्याशिवाय गरजेचं नाही. ओके, थँक्यू बेस्ट ऑफ लक सर.